खुनाच्या कटाचा मास्टरमाइंड ओंकार पवार अटकेत. अहिल्यानगर पोलिसांची यशस्वी कामगिरी. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 55, 61, 3, 5 आणि आम ॲक्ट 325 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37, 1, 3, 1, 3, 5 नुसार खुनाच्या कटाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ओंकार दयानंद पवार हा अहिल्यानगर परिसरात आल्याची गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखा, पुणे शहर यांना मिळाली होती. ही महत्त्वपूर्ण माहिती खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखेने स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांना दिली. श्री कबाडी यांनी तात्काळ ही माहिती पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर श्री सोमनाथ घारगे यांना कळवली. श्री घारगे यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. या सूचनांनंतर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार केले. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस अंमलदार दीपक घाटकर, विष्णू भागवत, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, योगेश कर्डिले, प्रशांत जाधव आणि महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचा समावेश होता. या पथकाला MIDC अहिल्यानगर येथे आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले. पथकाने MIDC परिसरात आरोपीचा शोध घेत असताना शिवाजीनगर अमरदीप पेट्रोल पंपाशेजारी ओंकार दयानंद पवार नावाचा एक इसम संशयितपणे फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव ओंकार दयानंद पवार, वय 24 वर्षे, राहणार गुलतेकडी, पुणे असे सांगितले. कसून चौकशीअंती आरोपी ओंकार दयानंद पवार याने कोंढवा येथील गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याला खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्हे शाखा युनिट 5, पुणे शहर पुढील तपास करत आहे. ही सर्व कारवाई माननीय पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर श्री सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज चॅनल, अहिल्यानगर.